दोन बोकडा नॉनव्हेज मसोबाच्या 2 बोकडांचं आज जेवण घेतलेलं आहे. आचार्य बी आलं पाहिजे. एवढे माणसं राबत आहेत. ह्या मनीषा बनसोडे खास मुंबईवरून आम्ही मसाला कुटायसाठी बोलवलेले आहेत. आणि हे आमचे सबस्टिट्यूट आचार्य आहेत. ही माझी कन्या गोंडसाशी मॅनेजर या कुटुंब प्रमुख श्रीमती साऊबाई राजाराम काटे हा यांच्या अधिपत्याखाली आजची यात्रा संपन्न होत आहे. तर हे बालबच्चे हे ज्येष्ठ आमचे बंधू जगन्नाथ काटे स्वच्छतेची मोहीम त्यांच्याकडे दिलेली आहे सर्व. आणि हे मुंबईवरून वाचा खास बोकडाचं मेन पार्ट खाण्यासाठी आलेलं आहे. ह्या मावशी आहेत. भाकरी करण्यासाठी आम्ही बोलवलेलं आहे त्यांना. बाजरीच्या मस्तपैकी तीळ लावून भाकरी करत आहेत. आज बाजरीच्या भाकरी आराला लावून यथेच्छ जेवणाचा आनंद घेण्यासाठी आणि खाली बसून अजिबात नाही. जार वगैरे आणलेले आहेत. हे टेबल खुर्चीचं नियोजन आहे. चुलीवरच्या कडक भाकरी तयार करण्यात येत आहे. आज अस्सल गावरान पद्धतीचं जत्रेचं मटण करण्यात येत आहे चुलीवरचं. खुर्ची टेबलावरती जेवणाची सोय केलेली आहे. या यात्रेचे स्पॉन्सर आहेत सुनील काटे. यांनी फार मेहनत घेतलेली आहे या यात्रेसाठी. भिवघाटचा पावणारा मसोबा या देवस्थानला त्यांनी सकाळी 6 वाजता विजिट दिलेली. तिथून बोकड कापून घेऊन आलेले आहेत. आणि नंबर 1 तिकडे. आणि कुर्णातल्या मसोबाला आमच्या ताईच्या ऑर्डरप्रमाणे सूट रुटीला आम्ही सुतळी बांधलेली आहे. मुंडी दाखवण्यासाठी आता इथे नाही, मुंडी आतमध्ये गेलेली आहे. ही आमची अंकिता जरा आज नर्वस आहे. तिच्या मम्मीचं छोटंसं एक सर्जरी झालेली आहे त्यामुळे ते थोडीशी नाराज आहे. तरी तिच्यावरती मटणाकडे बघून तिला थोडीशी स्माईल तिच्या चेहऱ्यावरची आहे. हा ऑर्चर्डचा ट्रॅक्टर ऑक्सी 25 जगन्नाथ काटे यांच्या फार्मवरती चालतो.